नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत की आपल्याला आयुष्यात जेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो, सामोरं जावं लागतं, तेव्हा काय करायचं, कसं करायचं? कारण की खूपदा असा प्रश्न येतो की दादाश्रीजी, आम्ही चांगले व्यक्ती आहोत, गुणी व्यक्ती आहोत, आम्ही पुण्य करतो, लोकांची मदत करतो, तरी सुद्धा आमच्या जीवनात इतका त्रास का, अडचणी का, आणि आहेत तर मग ते कसं आपण सॉल्व्ह करू आणि पुढे जाऊ? तर हे तुम्हाला माहीत आहे की खूपच एक नॉर्मल क्वेश्चन, पण सगळ्यांनाच हा प्रश्न येतच असतो. खूप त्रास आहे, चांगलं करूनही वाईटच होतंय. मग काय करायचं जीवनात, कसं पुढे जावं? तर आज तुम्हाला मी काही गोष्टी सांगेन की जेणेकरून तुम्हाला त्याचा लगेच अनुभव बघायला मिळेल की जेव्हा खूपच अडचण असते किंवा परिस्थिती फारच बिकट आहे, त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं हे आपण आता समजून घेऊ. सगळ्यात सुरुवातीला हे इतकं समजा तुम्ही की तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असाल, वाईट व्यक्ती असाल, जे होणार आहे जीवनात ते होणारच आहे. जेव्हा तुम्ही कधीही तुमच्या जीवनात अग्रेसर असता किंवा तुमची वाटचाल पुढे चाललेली आहे, तुमच्या लक्ष्यापर्यंत, तुमच्या यशापर्यंत तुम्हाला जायचं असेल, त्यावेळेस कुठे ना कुठे अडचण येणारच येणार. कोणत्या तरी दिशेने त्या अडचणी पोहोचतील. एक व्यक्ती असेल किंवा परिस्थिती असेल, पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून तुमच्याकडे आज एकच उपाय आहे, आणि तो उपाय काय आहे? तुम्ही त्या सत्याचा स्वीकार करा. सत्य काय आहे? अडचणी येणार. अडचणी का येतात? कारण की तुमच्याकडे सोल्युशन आहे. तुमच्याकडे त्याचा उपाय एक आहे, जेणेकरून तुम्ही ह्या अडचणीमधून बाहेर येऊ शकता. म्हणून अडचणी आल्या की घाबरून जायचं नाही. पटकन काय विचार करायचा की मला ही अडचण आहे, ज्यातून मला बाहेर पडायचं आहे, याचं सोल्युशन असं असं आहे. या सत्याचा स्वीकार करा की हो, काही प्रॉब्लेम नाही. जशा पण अडचणी माझ्या जीवनात येत आहेत, त्यांचा मी स्वीकार करतो किंवा स्वीकार करते. दुसरी गोष्ट, इथे काय तुम्हाला करायचंय, तुमचं काही लक्ष असेल जीवनाबद्दल, ध्येय असेल, त्या ध्येयासाठी तुम्हाला सतत कर्म करत राहायचे आहेत, काम करत राहायचंय, कार्य करत राहायचंय. कशा प्रकारचेही तुमचं काम असू दे, पण सतत तुम्ही कर्म करत राहा. तुमचं काम थांबवू नका. खूप महत्वाचं आहे. आणि हे करत असताना लक्षात ठेवा की तुम्ही एक सूत्र समजा तुम्ही ह्याला, की तुमच्या कर्मांना दिशा द्यायची असेल तर तुमच्या कर्मांना तुम्ही तुमच्या बुद्धीबरोबर बांधून ठेवा. जसं आपण गाय खुंटीला बांधून ठेवतो, तसंच तुम्ही तुमच्या कर्मांना, तुमच्या बुद्धीला बांधून ठेवा, आणि बुद्धीला तुमच्या ध्येयाबरोबर बांधून ठेवा. हे तुम्ही जर असं कराल, कुठेही तुम्हाला येणारी जी अडचण आहे, तुमची प्रगती थांबवू शकणार नाही. साधं सरळ सोपं समीकरण आहे. तुमचे कर्म, तुमची बुद्धी आणि तुमचा ध्येय, हे तिघेही एकमेकांना बांधून ठेवा, आणि बघा किती सोपं होऊन जाईल सगळं. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, जी तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यावीच लागेल आज, प्रत्येक घडणारी गोष्ट किंवा परिस्थिती तुमच्यासाठीच आहे असं नाहीये. म्हणून तुम्ही त्या गोष्टीला पर्सनली घेऊ नका. माझ्या बाबतीतच झालं, माझ्याबद्दलच बोलले, मलाच टोचून सांगितलं, असं तुम्ही तिकडे पाहू नका. सगळ्यांसाठी तुम्ही महत्त्वपूर्ण नाही आहात. तुमच्यासाठी तुम्हीच महत्त्वपूर्ण आहात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टींना सिरियसली घेऊ नका. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतीलच घडतील. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हीच आहात का? तर नाही. तर त्या गोष्टींपासून मोकळे व्हा.
भावनांपासून मोकळे व्हा आणि तुमची कर्म करत राहा. आज आपण ह्या 3 ज्या गोष्टी शिकलो, म्हणजे पहिली गोष्ट स्वीकार करा सत्याचा, दुसरी गोष्ट कर्म करत राहा आणि तिसरी गोष्ट तुम्ही प्रत्येक गोष्टींना व्यक्तिगत स्तरावरती पाहू नका. आता ह्या तिघांमधून जर आपल्याला एकच शिकायचं असेल, आजचं खास सूत्र, ते सूत्र आहे की कर्म करत राहा, निरंतर कर्म करत राहा, थांबू नका, कर्म करत राहा. म्हणजे तुमचं काम हे सतत चालूच पाहिजे. जे पण तुमचे ध्येय असेल त्या ध्येयासाठी तुम्हाला पुढे वाटचाल करावीच लागेल. म्हणून कर्म करत राहा, हा आजचा धडा आहे. पुढचे 7 दिवस आपण स्वतःला असेच पाहणार आहोत. काम थांबणार नाही. काय रिझल्ट येईल, काय फळ प्राप्त होईल ते महत्वाचं नाही. आपण काय करायचंय, काम करत राहायचंय बस. हाच एक चांगला विचार आपण ह्या आठवड्यात सगळेजण आपण फॉलो करणार आहोत. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच विचारा. आपण कुठल्या तरी एका भागामध्ये त्याच्याबद्दल बोलू. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटू. तुमच्या सगळ्यांचंच कल्याण होवो, सगळ्यांचंच मंगल होवो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.